नमस्कार मित्रांनो, संकल्पाची उडान या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. चैतन्य सुभेदारांच्या घरी येतो आणि बोलतो, मी माझ्या नवीन आयुष्यातल्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर अर्जुनची आई बोलते, अरे चैतन्य काय बोलतोय, स्पष्ट बोल ना. तेव्हा चैतन्य बोलतो, मी आणि साक्षी साखरपुडा करतोय. तेवढ्यात प्रताप बोलतो, चैतन्य तू आणि साक्षी साखरपुडा करताय? तर चैतन्य बोलतो, हो काका. तेवढ्यात पूर्णाजी बोलते, अरे चैतन्य तू नातं तोडायचं सोडून टिकवतोय. तेवढ्यात चैतन्य बोलतो, साक्षीच्या वडिलांनी किती काय पण करू दे, साक्षी तशी नाही आहे. साक्षी खूप चांगली आहे. नंतर बोलतो, तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात तर खूप बरं होईल. आणि चैतन्य बोलतो, प्रताप काका तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे आहात, माझ्या साखरपुड्याला आलात तर खूप बरं होईल. प्रताप बोलतो, मी बघतो, टाईम भेटला तर नक्कीच येईल. आणि चैतन्य बाहेर निघून जातो. त्यांच्या पाठीमागे अर्जुन जातो. त्याच्या पाठीमागे अर्जुन जातो आणि चैतन्याला थांब बोलतो. चैतन्य बोलतो, अर्जुन तू काही बोलू नकोस, मी काही वेडं वाकडं बोलेन. आणि अर्जुन चैतन्याला बोलतो, साक्षी सेल्फिश आहे, फसवते, तर साक्षी चांगली नाही आहे. अर्जुन चैतन्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु चैतन्य काही ऐकत नाही. चैतन्य अर्जुनला बोलतो, त्याचं स्वतःचं लग्न खोटं आहे, त्याला काय समजणार. आणि अर्जुन बोलतो, मी साक्षीला तुझ्या लाईफमध्ये डिस्ट्रॉय करू देणार नाही. चैतन्य हे ऐकून निघून जातो. इकडे साक्षी प्रियाला कॉल करून सांगते, मी एंगेजमेंट करते चैतन्यसोबत. आणि प्रियाला सांगते, मी खोटी एंगेजमेंट करते. आणि बोलते, एकदा चैतन्याने माझ्यासोबत एंगेजमेंट केली की चैतन्य बरोबर अडकेल आणि मी फायदा घेईन. साक्षी प्रियाला बोलते, अरे इकडे साक्षी प्रियाला कॉल करून सांगते, मी एंगेजमेंट करते चैतन्यसोबत. आणि प्रियाला सांगते, मी खोटी एंगेजमेंट करते. आणि बोलते, एकदा चैतन्याने माझ्यासोबत एंगेजमेंट केली की चैतन्य बरोबर अडकेल आणि मी फायदा घेईन. आणि साक्षी प्रियाला सांगते, तू पण एंगेजमेंटसाठी ये. तेवढ्यात प्रिया बोलते, अगं नाही, मला नाही जमणार. कारण किल्लेदारांच्या घरी जे तुझ्या वडिलांनी केलं ते समजल्यापासून किल्लेदार तर घर डोक्यावर घेऊन बसलाय आणि घरात खूप गोंधळ उडालाय. त्यानंतर अर्जुन सायली साक्षीच्या विरोधात पुरावे शोधत असतात आणि एक फोटो असतो, पण चैतन्याला विश्वास बसणार नाही असं सायली अर्जुनला बोलते. आणि सायली परत अर्जुनला बोलते, अजून पुरावे जमा करावे लागतील साक्षीच्या विरोधात, तेव्हा चैतन्याला विश्वास बसेल. आपणाला पुरावे शोधावे लागतील. अर्जुन बोलतो, पुरावे असले तर साक्षीने नष्ट केलेच असतील. तेवढ्यात अर्जुन बोलतो, मी असे काही क्रिमिनल बघितले आहेत जे क्रिमिनल पुरावे नष्ट करत नाहीत, कारण त्या पुराव्याने त्यांच्या इगोला बूस्ट मिळतो. त्यानंतर सायली बोलते, आपण साक्षीच्या घरी जाऊन पुरावे शोधायचे. आणि सायली आणि अर्जुन असे पुरावे शोधून काढतात ज्याच्यावर चैतन्याचा विश्वास बसतो. आणि एंगेजमेंटला सुभेदार कुटुंब चैतन्याच्या घरी जातं. तेवढ्यात अर्जुन आणि सायली चैतन्याला एकट्याला बोलवतात आणि चैतन्याला साक्षीच्या विरोधात पुरावे दाखवतात. त्या पुराव्यात कुणालचा मृत्यू साक्षीमुळे झाला आहे असं स्पष्ट दिसून येतं. आणि चैतन्य बोलतो, मी आताच साखरपुडा मोडतो. पण अर्जुन बोलतो चैतन्याला, थांब, या नाटकाची सुरुवात साक्षीने केली आहे, तर शेवट आपण करायचा. पुढील भाग पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.